छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, सध्या जिथे मी उभा आहे ते दुर्गाडी आणि मी योगेश रत्ना आंबावले, आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर स्वागत। ॲक्च्युली काही दिवसावर आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी असे कमेंट्स केले होते की दुर्गाडी म्हणजे लाल चौकी जे लाल चौकीहून समृद्धी महामार्गाला कसे जाता येईल त्याबाबत एक व्हिडिओ बनवून मी आलेलो आहे। सध्या मी उभा आहे ते तिकडून भिवंडीहून येणारा रस्ता समोर तुम्ही पाहू शकता। या बाजूला मुरबाडकडे जाणारा रस्ता, तर कल्याणकडे जाणारा रस्ता आणि इकडून डोंबिवलीहून येणारा रस्ता। तर आता आपण या मार्गाने सरळ जो कल्याणकडे रस्ता तर तिथनं जाणार आहोत, तिथून लाल चौकीवरनं वळण घेऊन समृद्धी महामार्गाकडे कसं जाता येईल त्याबाबत आपण व्हिडिओ बनवूया। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मी क्लिअर करू इच्छितो की मी प्रॉपर यूट्यूबचे व्हिडिओज नाही बनवतो। मी जॉब करतो 9:30 ते 6:30, राहतो भिवंडीत आणि खास आपल्या डिमांडनुसार एक व्हिडिओज करत असतो। आत्ता जे ते मी लाल चौकी ते आमने इंटरचेंज समृद्धी महामार्ग जाण्याकरता कसा रस्ता दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। चला चालूया। चला तर सुरुवात करूया प्रवासाला। सर्वप्रथम म्हणजे इथून आपण कल्याणच्या दिशेने जाताना साधारणतः 150 ते 200 मीटर अंतरावर आपल्याला लाल चौकी मिळणार आहे। जो लाल चौकी विभाग आहे, ज्या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आपल्या डाव्या हाताला वळण घेतल्यास जो आपला समृद्धी महामार्ग जिकडे आमने इंटरचेंज आमने गाव त्या ठिकाणी जाणार आहेत। आणि लाल चौकीवरून आपण वळण घेऊन डाव्या हाताने वळण घेऊन जेव्हा आपल्याला आधारवाडी, त्यानंतर बरेचसे म्हणजे गाव लागणार आहे, बापगाव लागणार आहे, आमने गाव लागणार आहे, सावतगाव लागणार आहे आणि असे जे गाव आहेत किंवा कुठला ब्रिज आहे, ब्रिजचं नाव विसरलो मी, तिथे देखील आपण पोहोचणार प्रामुख्याने जशा जाऊन पुढे जाऊ तसं तिथे पाहूयात। आणि आपण 150 ते 200 मीटर अंतर पुढे केल्यावर ही आली लाल चौकी, हा लाल चौकी विभाग। आणि आपण आता डाव्या हाताला वळण घेऊन हे जे आपण डाव्या हाताला वळण घेऊन आता जाणार आहोत आपण आमनेच्या दिशेने, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्ग इंटरचेंज आहे। ॲक्च्युली तिथे इंटरचेंज जे आहे त्याची जे काही खरे आहे ते मी तुम्हाला तिथे इंटरचेंजच्या इथे गेल्यावरच सांगणार आहे। परंतु आता आपण चाललोय तो लाल चौकी ते आमने सावध पर्यंतचा एरिया करायला। या रस्ते आपण पुढे गेलो की आपल्याला पुन्हा एकदा मुरबाडकडे जाणारा जो रस्ता आहे, ज्या ठिकाणी मी आता दुर्गाडून दाखवलं होतं, दुर्गाडून मुरबाडकडे जाणारा रस्ता, तो रस्त्याचा एक सर्कल आपल्याला मिळणार आहे आणि तिथून आपण पुढचा प्रवास करणार आहोत। आपण व्हिडिओला जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी जो रस्ता बनवतो मुरबाडकडे जाणारा, आपण त्या रस्त्यावर पोहोचलो आहोत। आणि अशा प्रकारे आपण आता मुरबाड रोडला कनेक्ट होणार आहोत। जो दुर्गाडहून आपल्या डाव्या हातावर तुम्ही मुरबाडला जातो मी बोललो होतो, आता त्या रस्त्याला आता आपण कनेक्ट झालेलो आहोत। आणि इथून आपण सरळ चाललो ते सर्वप्रथम आपल्याला आता गांधारे लागेल, मग पहिले आधारवाडी लागेल, मग गांधारे लागेल, मग त्यानंतर बाकीचे गाव आहेत ते लागणार आहेत। आणि अशा प्रकारे आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे, लाल चौकी ते सावध नाका आमने इंटरचेंज पर्यंतचा प्रवास। अशा प्रकारे आपण आधारवाडीजवळ पोचलेलो आहोत। आपल्या डाव्या हाताला जे वळण आतमध्ये जाते ते आधारवाडी जेलकडे जाते, उजव्या हाताला जे ते मला वाटतं गोदरेज वगैरेकडे जात असेल, मला काय आयडिया नाही त्याची कुठे जाते ते। डाव्या हाताला आधारवाडी जेल आणि सरळ आपण चाललो आहोत ते आमनेच्या दिशेने, सावतच्या दिशेने। आणि हा पूर्ण एक व्हिडिओ म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ, साधारणतः अर्धा पाऊण तासाचा व्हिडिओ, याला मी टप्प्याटप्प्याने देणार आहे। आजच्या व्हिडिओत आपण लाल चौकी ते आमने इंटरचेंज इथपर्यंतचा व्हिडिओ घेणार आहोत। त्यानंतर आमने इंटरचेंज पासून तलवली नाका आणि तलवली नाक्यावरनं डाव्या हाताने वळण घेऊन जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तिथून ज्या ठिकाणी मुख्य इंटरचेंज बनेल त्या ठिकाणचा आपण व्हिडिओ करणार आहोत। आजच्या पहिल्या भागात आपण लाल चौकी ते आमने इंटरचेंज आमने गाव इथपर्यंतचा व्हिडिओ करणार आहोत। आणि डोंबिवलीपासून टिटवाल्यापर्यंतचा जो रस्ता बनत आहे त्या रस्त्यावर आपण आलो। बापरे, हे बघा जराही अकलीनेत गाड्या कशा चालू आहे, सरळ तो येतोय तिथनं, हॉर्न नाही काय नाही असो। हा जो मार्ग आहे, हा जो डोंबिवली ते टिटवाल्यापर्यंत जो डायरेक्ट मार्ग एक बनत आहे, बाहेरचा रस्ता असेल जो शहरातनं जाणार तो रस्ता आता मागे गेलेला आपल्या, ज्या ठिकाणी आता तो बायकर्स मध्ये घुसला होता तिथून तो रस्ता जाणार आहे। आणि आपण पुढचा प्रवास सुरू झालेला आपला गांधारीपर्यंतचा। सर्वप्रथम आपल्याला गांधारी
लागणाऱ्या गांधारी ब्रिजवरनं आपण प्रवास करणार आहोत. अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे. लाल चौकी ते आमने इंटरचेंज सावध नाक्यापर्यंतचा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी सकाळी घरातनं 7:45 वाजता निघालेलो आहे. त्यामुळे नाश्ता वगैरे काय झालेला नाहीये. आता चहा प्यायची थोडी इच्छा झालेली आहे. पाहूयात कुठे चहा भेटत असेल तर आपण मस्तपैकी चहा घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. ॲक्च्युली माझा ड्युटीचा टाईम आहे 9:30चा आणि 9:30 वाजेपर्यंत मला कसं आहे कामावर पोहोचायचा असतो. असो आता इथे काहीतरी नाश्ता पाणी सुरू झाली असतं बरं झालं असतं. जाऊयात आपण पुढे आणि अशा प्रकारे आपला हा प्रवास सुरू आहे मस्तपैकी. आपण सावध नाक्यापर्यंत चाललेलो आहोत आणि अरे येवले चहा लागली, येवली चहा. आता मस्तपैकी मी चहा पितो आणि चहा पिऊन पुढे निघतो. आणि अशा प्रकारे आपण चहा पिऊन पुढे आलेलो ते गांधारीपर्यंत. अरे सॉरी, मागे मी आता अगोदर सांगितलं होतं की डोंबिवली ते टिटवाला लिंक रोड, तो मागे जो पट्टा गेला तो नाही. हा जो पट्टा आहे हा डोंबिवली ते टिटवाला लिंक रोड आहे, जो गांधारीच्या इथून जातो. याबाबत मी एखाद्या वेळेस फुरसतमध्ये नक्कीच व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत जे काय मागे माहिती सांगितल्याबद्दल सॉरी. आणि ही ओरिजिनल माहिती होती की गांधारीच्या इथनं जो रस्ता जातो तो सरळ टिटवाल्याला, तो लिंक रोड आहे आपला डोंबिवली ते टिटवालापर्यंतचा. आणि अशा प्रकारे हे गांधारी ब्रिजवरनं आपण प्रवास करत आहोत. काही महिन्यांपूर्वी, साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी किंवा 2.5-3 महिन्यापूर्वी गांधारीवरनं एक ट्रक का कंटेनर काहीतरी असा कटाडा तोडून बाहेर पडलेला, एक अपघात झालेला. तोच हा ब्रिज, गांधारी ब्रिज. सुस्वागतम. सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी हद्द प्रारंभ. म्हणजे बघा गांधारी सुटल्यावर हा जो पुढचा जो काही एरिया आहे, म्हणजे गांधारी सुटल्यावर जे काय गाव इथं मध्ये येतात, सावध असो किंवा आमने असो, हे जे गाव आहेत, बापगाव असो, हे सर्व भिवंडीमध्ये येतात. परंतु इथे जे लोक राहतात त्यांच्या गावाचे नावं हे कल्याणमध्ये जोडले जातात. म्हणजे सावधवाले असेल तर त्यांना असं वाटतं की ते कल्याणमधले, बापगाववाले देखील असे समजतात की कल्याणवाले. ॲक्च्युली तो जो पट्टा आहे तो भिवंडीमधला आहे. ते तसं लिहिलेलं देखील बोर्ड आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी हद्द प्रारंभ. आपण बापगावपर्यंत पोचलेलो आहोत आणि माझ्या अंदाजे बापगावहून जेव्हा आपण डाव्या वळण घेतो त्यावेळेस ते सोनारे गावात जातो आणि सरळ गेल्यास आपण जो मुंबई नाशिक महामार्ग आहे पडका तलवणी, तिथपर्यंत आपण पोचतो. आणि हे जे आता आपण जिथे पोचलो हे बापगाव, हे बघा याची बाईक डाव्या हातावरून घेतली, भिवंडी सोनाल्याकडे जाते आणि आपण सरळ चाललेलो आहोत. सावध नाका, आमने गाव आणि जो तलवणी नाका तर नंतर येईल, पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलं जाईल. सध्याच्या आमने इंटरचेंजपर्यंतच आपल्याला व्हिडिओ घेणे. आमने इंटरचेंजपर्यंतच्या प्रवासाला आपल्याला सुरुवात झालेली आहे. अरे बापरे, या पुढच्या ऊसवाल्याला ओव्हरटेक करणं म्हणजे मोठे रिस्क आहे. बघा त्यांनी कसे ते ऊस लावले आहेत. बाप रे बाप. कोणाला ओव्हरटेक, ह्यांनी देखील कोणाला ओव्हरटेक करू नये आणि याला देखील कोणी ओव्हरटेक करू नये. आपण केले, आपल्याला थोडाफार मोका भेटला, आपण निघालेलो बाजूने. खूप भयंकर प्रकार होता ते. आपण सावध गावापर्यंत पोचलेलो आहोत. दुर्गाडी इथून आपला प्रवास सुरू झालेला आहे. त्यानंतर लाल चौकीवरून आपण निघून मग आधारवाडी, त्यानंतर गांधारी, असा प्रवास करत आपण बापगाव हा प्रवास करत आपण सावधपर्यंत पोचलेलो आहोत. आताच मागे सावध गाव गेलेलं आहे आणि सावध गावापासून आपल्याला सावध नाक्यापर्यंत हा प्रवास सुरू आहे. सावध नाक्यावरनं पुन्हा 2 फाटे फुटतात. एक येवईला जातो, मुंबई नाशिक महामार्ग भिवंडीच्या दिशेने जातो तो, आणि एक जो तो पिसे डॅमकडे जाणारा रस्ता आहे जो टिटवाल्याला आपल्याला घेऊन जातो. पडगा आणि नाशिक सरळ आणि पिशव्या आपल्या उजव्या हाताला असा बोर्ड लागलेला आहे. म्हणजेच आपण सावध नाक्यापर्यंत पोचलेलो आहोत. जसे की मी तुम्हाला बोललो, सावध नाक्यावरनं आपण याच्या अगोदर देखील एक व्हिडिओ केलेला होता सावध नाक्यावरनं टिटवाल्यापर्यंत कसं जायचं ते. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये कदाचित देईल, जरूर बघावे.
आणि हे आलेले सावध नाक्याजवळ आपण पोचलेलो आहोत. आणि जसे की मी तुम्हाला बोललो, सावध नाक्यावर हा एक चौक आहे, सर्कल आहे. सर्कल म्हणजे चौक, जो आपल्याला कल्याणवर आपण जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला डाव्या हाताला आपण जेव्हा वळण घेऊ त्यावेळेस तो येवई फाट्याला जातो. येवई फाटा म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग भिवंडी या ठिकाणी जातो. उजव्या हाताला जे वळण आहे, हे बघा, हे उजव्या हाताचे वळण आहे पिशेला जातो टिटवाल्याला. आणि आपण सरळ चाललो, हा जो टेम्पो चाललाय हा पिशेच्या दिशेने चाललेला आहे, टिटवाळ्याच्या दिशेने. आपण सरळ चाललेलो ते मुंबई नाशिक महामार्गासाठी आमने इंटरचेंजच्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. हा सावध नाक्यावरून आता आपला प्रवास पुढच्या दिशेने आमने इंटरचेंजच्या दिशेने. खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. तसं पाहता मी भिवंडीहून वाशिराला कामाला येतो, ते वडपे या ठिकाणी होतो आणि माझा अंदाज मी 40 मिनिटात पोहोचतो. तर तो खास आपल्याला हा व्हिडिओ पाहिजे होता, जे आपल्याला सबस्क्रायबर बोलले होते त्यांच्यासाठी. मी सकाळी 7:30 पावणे 8ला निघून दुर्गाडी लाल चौकी असं करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता सध्या आपण सावध नाक्याला आहोत आणि काही मिनटात आपण आपला जो आमने इंटरचेंज आहे त्या ठिकाणी पोहोचूयात. अशा प्रकारे आपण आमने गावाजवळ पोहोचलेलो आहोत. खूपच खराब रस्ता आहे, मोठे मोठे कंटेनर वगैरे येतात आणि रस्ता खूप लहान आहे. इतक्या लहान रस्त्याने हा गाव देखील छोटे दिसत आहे. या छोट्या गावातनं आमने गावातनं हा रस्ता चाललेला आहे. खूप रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे, खूपच वाईट आहे. आणि हे जे आलं हे आमने गाव, तुम्ही पाहू शकता. एखादी गाडी जाऊ शकते, दुसऱ्या गाडीला पर्याय नसतो, म्हणजे 2 गाड्या ओव्हरटेक एकमेकांना करूच शकत नाही, अशा प्रकारचा रस्ता आहे. आपण आमने गावात पोहोचलेलो आहोत. आमने गावचा व्हिडिओ मी याच्या अगोदर देखील अपलोड केले, एक नव्हे 2 आमने गावाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. जी भटकंती प्लेलिस्ट आहे त्यात तुम्हाला आपल्या सर्व व्हिडिओज भेटतील. एक मंदिर आहे इथे छानपैकी, आणि हे आमने गाव. अरे बापरे, दुनियाभरचे खड्डे आहेत, नुसता पाणी आणि खड्ड्याने भरलेलं आहे. आणि इथं ओव्हरटेक करणं देखील खूप कठीण काम आहे. एखादा गाडीचा टायर वगैरे घसरू शकतो. असं हे आमने गाव. आणि इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आमने इंटरचेंज, म्हणजे आपण एकंदर आमने इंटरचेंजवर पोचलेलो आहोत असे म्हणायला काही हरकत नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावा, म्हणजे तुम्हाला आपले जे काय असे नवीन व्हिडिओ असतात ते नक्कीच पाहायला मिळतील. तर त्यासाठी आपल्याला बेल आयकॉनवर जाऊन ऑल नोटिफिकेशन्स ऑन हा बटन दाबावं लागेल, म्हणजे जसे व्हिडिओ अपलोड होतील आपल्याला एक नोटिफिकेशन मिळेल. आणि समोर आता आपल्याला जी भिंत दिसत आहे ती नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची भिंत आहे, जी नागपूरच्या दिशेने मुंबईकडे जी उतरण आहे, ती जी उतरण आहे ती म्हणजे समोरची भिंत नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची. आणि आपण आमने इंटरचेंज या ठिकाणी पोचलेलो आहोत. खास आपल्यासाठी आपले मराठी. हे बघा, ही जी समोरची भिंत आहे. आता इथे मी ॲक्च्युली आमने इंटरचेंज जरी नाव असलं तरी आमने इंटरचेंजच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे तुम्हाला समृद्धी महामार्गावर जाण्याकरिता. तर मी आता तुम्हाला इथे गाडी थांबून दाखवतोच आमने इंटरचेंज नक्की काय आहे ते. आणि अशा प्रकारे आपण इकडून कल्याणहून आधारवाडी, बापगाव, सावध नाका करत करत या जो समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज आमने इंटरचेंज या ठिकाणी पोचलेलो आहोत. मला मी दाखवतो. एक मिनिट, आपली चावी राहिली गाडीची. पाहू शकता तुम्ही इथे जे समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज, हे बघा, हे जे मुंबईहून येणारे शॉर्टकट आहे का इथे. बघा, बाईक इथे जाते, म्हणजे इथे कुठे शॉर्टकट आहे, जायला पाहिजे एकदा दिवस. ही जी भिंत आहे नागपूरहून मुंबईच्या दिशेने उतरणारे. समोरच्या गाड्या त्या मुंबईहून आलेल्या गाड्या आहेत, ठाणे मुंबईहून. आणि इकडे जे आहे ते मुख्य इंटरचेंज आहे. या ठिकाणी म्हणजे वरतून गाड्या येतात ते नागपूर आलेल्या आणि बाजूने जे जातात ते वेगळे आहेत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की आमने इंटरचेंज जरी म्हटलं तर ते आमनेला कुठल्याही प्रकारची समृद्धी महामार्गाची एंट्री नाही आहे.
एंट्री जी आहे ती डायरेक्ट इथून पुढे जो आपला कुठला ना काय वडपेची टेकडे ग्लोबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गाची एंट्री आहे, बाकी कुठूनही नाही आहे. आणि त्याच्या अगोदर शिवसागर जो हॉटेल आहे त्या ठिकाणी BGRचा जो वेअरहाऊस आहे त्या ठिकाणी मुख्य इंटरचेंज म्हणजे सायदरा इंटरचेंज बनत आहे. आपण तिथे जाऊयात. हा कल्याण पडगा रोड इथून साधारणतः 5-1 किलोमीटर अंतरावर आपला मुंबई नाशिक महामार्ग लागतो. चला पुढे जाऊयात.